आता मित्रांनो मी जयभावनगरला उतरलो मी आता इथून दुसरी रिक्षा पकडायची मला. आता दुसरी रिक्षा लागते कधी रिक्षा येईल दुसरी. रिक्षा येते का नाही आता दुसरी. रिलायन्स मॉल 20 रुपये लागेल. ऑनलाईन आहे. तर का टेन्शन आहे कुडायचे माग उभं राहून रिक्षा आला त्रास आहे की नाही. प्रत्येक जण धामान पण कसं 30 रुपये 30 धामान मग लागेल. अवघड झालं आहे गॅसचं. अरे हा मला का शेव घाला का नोगायला पैसे सांगायला जास्त. हा तो 40 रुपयांनी वाढलं वाटतं तरी पहिले 60 रुपये किलो होतं. 40 रुपयानं वाढलं ना. 10 रुपयानं वाढलं असतं तर आम्ही काही नाही. आम्ही घेतला असते पैसे बरोबर. काय नाही 10 रुपयाने काय होत. 10 रुपये काहीच नाही फरक पडत. बरोबर. काय काय वाटलं पण लिटरला 40 रुपये म्हटलं तू विचार कर ना. आता तू सांगतो इथून जर स्टेशनला जायचं असेल कोण स्टेशन मधल्या पट्ट्यानं आणि यायचं आहे तर 100 रुपये गॅस लागला जाण्याला 100 जाण्यामध्ये 300 रुपये बनलेच पाहिजे. का ते फायदा एका ट्रिपला 200 रुपये. परच्या दिवशी मी नग्याला किती 1,500 रुपये काय झालं 3,000 रुपये 3-3.5 पर्यंत. आणि नेमकाच मागे आज बराबर म्हटलं पाहिजे माझ्या हॉस्पिटल पुढे जातो का तिथंच गॅस संपला. पाय लावून मी पंपवर पुरा 3,000 रुपये गॅस टाकला. माझी काय सांगायचं पैसे काय काय केलं पाहिजे गॅस टाकला. आता तरी बरं टाकी असते पण एवढापासून सर्क्युलेशन किती दिवस जातो. हां किती दिवस जातो. 2 दिवस जातो. लॉक केले टाकी 300 किलोमीटर दिवसावर नसतं ते आपल्या चालणार असतं. सर काय नसतं चालवणार असतं आपण किती गाडी चालवणार दिवसाला मला असं काही बी होत नाही. एका दिवशी 300 चालले जायची 2 दिवस काढून चालली गाडी. बरोबर. अरे बरं असतं दिवस ताबडतोब चालली नाही गाडी 20 किलोमीटर चालली नाही 17-18 आपल्याला वाटतं की रिक्षा चालवतो 20 किलोमीटर चालतं ते गाडी. आपण कुठं लगे एकाच स्पीडमध्ये गाडी चालवली. बरोबर. स्टेशन आहे का देवगिरी दर्गा. काय बाबा आजकाल विषय वेगळा आहे काय. आजकाल नो चालेल लेडीजला म्हणा शांत बसा माझं आहे की नाही. बरोबर.